त्यानंतर पुढे सत्कार मूर्ती. धन्यवाद मॅडम. त्यानंतर सत्कार मूर्ती ॲडव्होकेट विष्णू पाटील व ॲडव्होकेट MS पाटील यांना आमंत्रित करते. पण मी ज्या म्हणजे एक न्यायाधीश म्हणून ज्या गोष्टी आपल्याला ज्या जाणवतात आणि त्या दृष्टिकोनातून बोलायचं, त्या दृष्टिकोनातून थोडक्यात मी माझी थोडीशी मतं मांडते की आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने असं वाटतं की स्त्री मुक्ती म्हणजे काहीतरी वेगळा विषय आहे आणि त्याच्यातनं काहीतरी वेगळं म्हणजे महिलांसाठीच हे काहीतरी वेगळं आहे. पण असं काही नसून आपण जर एकंदर अभ्यास केला तर स्त्री पुरुष ही या समाजाची म्हणजे या समाज रचनेची दोन रथाची चाक आहे. पण आपण बघतो की आपल्या भारतीय समाज रचनेप्रमाणे थोडे या महिला थोड्याशा या सगळ्या प्रवाहात थोडं मागं पडलेल्या आहेत आणि त्यांना आपण थोडं हात धरून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आणि समानतेने चालण्याचा जो हा आपला प्रयास आहे त्यातलाच हा एक भाग म्हणजे महिला दिवस. थोडक्यात सांगायचं म्हणजे महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांनी महिलांसाठी एकत्र येऊन काहीतरी एकमेकांची ओळख पाळख करून घेणं किंवा आपल्या काही अडचणी आहेत किंवा या दृष्टिकोनातून थोडंसं बोलणं हा विषय जरासा योग्य होईल. आता जेव्हा डायसवर काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने थोडीशी खटकणारी अशी असते की महिला म्हटलं की त्याच्यात तुमची जेव्हा पिढी घेतात तेव्हा महिला कशा आबला आणि त्यांना कशी मदत द्यायला पाहिजे ही गोष्ट नेहमी वारंवार वाटते. महिला सिनियर डिव्हिजन जज मोठे मॅडम, JMFC मॅडम, नलगे मॅडम या आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बावस्कर साहेब आणि गवाणे साहेब हे प्रामुख्याने हजर झाले. उद्याच्या 8 मार्च दिनाच्या महिलांना सर्वांना शुभेच्छा. मॅक्झिमम सेशन्स केसेस चालवल्या तेव्हा 300 रुपये मिळायचे, पण मला शिकायची खूप जिद्द होती की आपण सेशन्स चालवले पाहिजे. मी त्या बऱ्याच केसेस 10 केसेस असायच्या त्या कापडणी साहेबांसमोर चालवायची. एक मर्डर सेशन कापडणी साहेबांसमोर चालवलं. साहेबांना ते कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे ऍडमिट करावं लागलं आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेली तेव्हा कापडणी साहेब, कदम साहेब आणि काळे साहेब अशी तिघं होते. माझा मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. वकिलांनी ते स्वागत गीत म्हटलं, खरोखरच कोणती तयारी नव्हती, म्हणजे त्यांनी काही वाद नव्हता किंवा काही नाही. आमचे निळे वकील हा माहीत चालतो का त्याच्यामध्ये 10 मिनिटं गेल्या. खरोखर वेळ नाही, 2:45 वाजले. तुम्ही सर्वांनी आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने एन्जॉय करावा. ज्याला जसेही बोलता येईल, कारण बोलण्याची सवय काही आपण काही वकील असतो, मोठ्या मुश्किलने कोर्टासमोर आर्ग्युमेंट करायची सवय असते आपल्याला, परंतु आपल्या महिला मंडळीसमोर तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा की त्याचं एक वेगळं रूप दिसायला पाहिजे. महिला दिवस हा एकच असतो वर्षातून, मग बाकी 364 दिवस कोणाचे असतात? तर ते 364 दिवस पुरुष आणि महिलांचे दोघांचे असतात. त्यामुळे तो पुरुष दिवस काही साजरा होत नाही. म्हणून आई मी काही सेलिब्रेट करत जर त्या झाडाबरोबर जर कुंडी दिली असती प्लास्टिकची अजून मला एक दिवस आधीच महिला दिवस साजरा करताय तर त्या संदर्भात थोडं सांगावं वाटतं. जागतिक महिला दिन उद्या आहे 8 मार्च, परंतु आज 7 मार्च हा कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन असं की ज्या सरकार मूर्ती त्यातले बरेचसे जण उद्या कुठे लेक्चर द्यायला जाणार आहे.
पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांना ऑफिसर इन्चार्ज म्हणून नेमलं म्हणजे जातं, इतर ठिकाणी पण त्यांना बोलवलं जातं आणि अशा याच्यात त्यांची उपस्थिती राहणार नाही आणि तो कार्यक्रम करता येणार नाही म्हणून आपण एक दिवस आधी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. साहेबांनी कुंडलीची सूचना केली, परंतु आमच्या महिला सगळ्या समर्थ आहेत साहेब. त्याच्यामुळे पण आता भाषणं होतील महिलांची, सोबत नाश्त्याचे आस्वाद घ्यायचा आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम संपलेला नाही. प्रमुख पाहुण्याचं भाषण झालं तरी अजून कार्यक्रम बराच वेळ चालणार आहे. त्यांना वेळेचं बंधन असल्यामुळे त्यांना जायची परवानगी दिली जाईल, परंतु कार्यक्रम सुरूच राहील.